गुड मॉर्निंग, तुमचं ऑनलाईन स्टडीमध्ये स्वागत आहे. आजचा विषय आहे ट्रान्सफॉर्मर. आजचा विषय काय आहे? ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? आपण ज्यावेळी इलेक्ट्रिकल सब्जेक्ट शिकत असतो त्यावेळेला हा महत्त्वाचा भाग आहे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? ज्यावेळी आपण ट्रान्सफर काय होतं? ट्रान्सफर एक म्हणजे करंट. करंट काय करतो? आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतो? घेऊन जातो. म्हणजे काय? इलेक्ट्रिकल जनरेशन पासून कंझ्युमर करता आपण काय करतोय? करंट पास करतोय. म्हणजे काय? पॉवर जनरेशन पासून आपण काय करतोय? एका कंझ्युमरला देतोय. कंझ्युमर त्याचबरोबर इंडस्ट्री. कंझ्युमर म्हणजे काय? जो काय आपल्याला मागणी करतोय इलेक्ट्रिसिटीची त्याला काय म्हणतो आपण? कंझ्युमर म्हणतोय. आता इंडस्ट्री आली, दुसरी आली हाऊस किंवा अपार्टमेंट. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स. याच्यासाठी काय लागणार आपल्याला? हे तिन्ही काय आहेत? वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येकाला लागणार आहे आपल्याला करंटच, पण प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी काय लागणार आहे? व्होल्टेज आणि करंट काय असणार आहे? वेगळं असणार आहे. म्हणजे हॉस्पिटलला जर समजा हॉस्पिटलला जर काय जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याला लागणार व्होल्टेज एक समजा 440 व्होल्ट असेल, पण अपार्टमेंटला लागणार किती आहे? सिंगल फेज. म्हणजे काय? एक म्हणजे सिंगल फेज आणि दुसरा आहे 3 फेज. आता आपल्याला माहित असेल की सिंगल फेजला किती व्होल्टेज असते? तर 240 व्होल्ट. म्हणजे किती? मॅक्झिमम 230 व्होल्ट टू 240 व्होल्ट. आणि 3 फेजला किती? 420 व्होल्ट टू 440 व्होल्ट. म्हणजे काय? आता या दोघांच्या मध्ये काय आहे? व्होल्टेज मध्ये तफावत आहे. 240 व्होल्ट आणि 440 व्होल्ट. 440 व्होल्ट. आता समजा एक सिटी आहे, एका सिटी आहे, याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे? इंडस्ट्री पण असणार आहे. काय असणार आहे? इंडस्ट्री पण असणार आहे आणि काय असणार आहे? हाऊस पण असणार आहे. म्हणजे काय? घरे सुद्धा असणार आहे की इंडस्ट्री असणार आहे. मग घरांसाठी लागणार आपल्याला 240 व्होल्ट आणि इंडस्ट्रीला लागणार आहे 440 व्होल्ट. मग आपण कसं कन्वर्ट करायचं? म्हणजे काय करायला लागणार आहे? कन्वर्ट करायला लागणार आहे. व्होल्टेज मध्ये काय असणार आहे? जे काही डिफरन्स आहे हा डिफरन्स आपल्याला काय करायला लागणार आहे? कमी जास्त करायला लागणार आहे. त्यासाठी जे उपकरण वापरतो त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय? नेक्स्ट ट्रान्सफॉर्मर. आता बघा याचं काय? ट्रान्सफॉर्मरची पूर्ण माहिती. अ ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. आता काय आहे? ट्रान्सफॉर्मर काय आहे? एक विशिष्ट प्रकारचं काय आहे? स्टॅटिक डिव्हाइस आहे. काय? स्टॅटिक डिव्हाइस. डिव्हाइस. आता डिव्हाइस म्हणजे काय? उपकरण. डिव्हाइस म्हणजे काय? उपकरण. सर्वसामान्य जे काय आपण इलेक्ट्रिकल वस्तू वापरतो त्या सर्व वस्तूंना आपण काय म्हणतोय? डिव्हाइस म्हणतो, उपकरण. आणि स्टॅटिक म्हणजे काय? स्थिर म्हणजे काय? एका ठिकाणी स्तब्ध असलेला. म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर काय असतो? हा एका ठिकाणी स्थिर असतो, तो कुठेही हालचाल करत नाही. दुसरं काय आहे? द वर्ड. आता काय आहे? वर्ड म्हणजे काय? शब्द आहे. आता काय? ट्रान्सफॉर्मर या शब्दाचा अर्थ. ट्रान्सफॉर्मर या शब्दाचा अर्थ ट्रान्सफर म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन जाणे. म्हणजे काय? एका
एका ठिकाणी काय एक जनरेशन आहे म्हणजे पॉवर जनरेशन आहे म्हणजे काय होतं एक तर इलेक्ट्रिसिटी काय होत्या इलेक्ट्रिसिटी तर काय होत्या जनरेट होते म्हणजे काय करंट जनरेट होते प्रवाह विद्युत प्रवाह ते आपण काय करतोय एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय करतोय घेऊन जातोय म्हणजे काय एका प्लेस पासून आपण दुसऱ्या प्लेस मध्ये काय करतोय घेऊन जाण्यासाठी काय वापरतोय तर वायर्स वापरतोय पण सर्वसामान्यपणे फ्रिक्वेन्सी न चेंज होण्यासाठी म्हणजे काय जी काय फ्रिक्वेन्सी आहे जी वारंवारता आहे ती चेंज होऊ नये यासाठी आपण काय करतो या लाईन मध्ये आपण काय करतोय ट्रान्सफॉर्मर वापरतो त्यामुळे काय होतंय आपल्याला जे जितकं व्होल्टेज पाहिजे तितकं व्होल्टेज आपण काय करतोय कमी करतोय किंवा जास्त करतोय आता नेक्स्ट बघा बट आता बट म्हणजे काय परंतु 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 it is a device that change AC electrical power at one voltage level into AC electrical power म्हणजे काय ट्रान्सफॉर्मर इज नॉट एनर्जी कन्झर्वेशन आता काय ट्रान्सफॉर्मर हा काय ट्रान्सफॉर्मर हा नॉट एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय तो एनर्जी साठवून ठेवत नाही तर तो काय करतोय आलेली एनर्जी जसंच्या तसं तो काय करतोय पुढे घेऊन जातोय आता काय नेक्स्ट पॉइंट बट इट इज अ डिवाइस दॅट चेंजेस AC इलेक्ट्रिकल पॉवर ॲट वन voltage level into AC electrical power at another level through at the action of magnetic field बघा आता चौथा काय वन लेवल टू another level म्हणजे काय एक विशिष्ट प्रकारच्या लेवल पासून दुसऱ्या एखाद्या लेवल पर्यंत म्हणजे काय आपल्याला व्होल्टेज 440 व्होल्ट आहे पण एखाद्या उपकरणाला आपल्याला काय करायचं आहे 1000 व्होल्ट इतकं काय लागणार आहे व्होल्टेज लागणार आहे म्हणजे एक लेवल काय आहे 240 व्होल्ट आहे पण मला त्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे किती मध्ये 1000 व्होल्ट इतक्या दबावामध्ये आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे मग त्यासाठी मी काय वापरणार आहे तर याच्यामध्ये मी वापरणार आहे ट्रान्सफॉर्मर या डिव्हाइसचा वापर करणार आणि मी काय करणार आहे आपल्याला जे लागणार व्होल्टेज आहे ते एकदम मी इनक्रीज करणार आहे इनक्रीज म्हणजे वाढवणे increases and किंवा or decreases increases किंवा decreases म्हणजे काय मी एक तर काय करणार आहे व्होल्टेज कमी करणार आहे किंवा जास्त करणार आहे आता नेक्स्ट लक्ष द्या आता आपण काय करूया याची ट्रान्सफॉर्मरची व्याख्या ऐकूया ट्रान्सफॉर्मर आपण शॉर्ट मध्ये XMER असे लिहूया ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस ट्रान्सफॉर्मर इज अ not change direction of current and not change frequency not change the frequency not change the frequency but it is change the voltage of step up or step
डाउन, स्टेप अप और स्टेप डाउन म्हणजे काय बघा ट्रान्सफॉर्मर इज नॉट चेंज द डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय जी का आपली करंटची दिशा आहे ती करंटची दिशा काय होत नाही पूर्णपणे चेंज करत नाही ऑफ द करंट. जी का करंटची डायरेक्शन दिशा आहे ती दिशा काय होत नाही चेंज होत नाही अँड नॉट चेंज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय वारंवारता. जो करंट जाण्याचा वेग आहे त्या वेगालाच काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतो तर हर्ट्ज मध्ये मोजतो. हर्ट्ज. आता भारतामध्ये किती हर्ट्ज आहे 50 हर्ट्ज इतकी का आहे त्याची वारंवारता आहे. म्हणजे आपले तुम्ही कुठेही जर जनरेशनला जर तुम्ही फ्रिक्वेन्सी चेक केला असाल तर आपल्याला किती दिसणार आहे 50 हर्ट्ज इतकीच काय होणार आहे फ्रिक्वेन्सी दिसणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही लास्ट कंझ्युमर पर्यंत जर गेला असाल तरी आपल्याला काय असणार आहे 50 हर्ट्ज इतकी फ्रिक्वेन्सी राहणार आहे. म्हणजे काय फ्रिक्वेन्सी न चेंज करता किंवा करंटची डायरेक्शन न चेंज करता तो काय करतोय चेंज टू व्होल्टेज ऑफ स्टेप अप और स्टेप डाउन. तो व्होल्टेज काय करतोय एक तर कमी करतोय किंवा जास्त करतोय. अशाच डिव्हाइसला आपण काय म्हणतोय ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता लक्ष द्या ट्रान्सफॉर्मर काय आहे. आता ट्रान्सफॉर्मर काय आहे हा कोणत्या तत्वावर चालतो. हा प्रिन्सिपल काय आहे अ ट्रान्सफॉर्मर इज प्रिन्सिपल इज म्युच्युअल इंडक्शन लॉ. आता काय फॅराडे हा शास्त्रज्ञाचा काय आहे फॅराडेज लॉ. फॅराडेचा काय आहे म्युच्युअल इंडक्शन रूल. काय आहे फॅराडेने सिद्धांत मांडला त्या सिद्धांताचं नाव काय म्युच्युअल इंडक्शन रूल. हा काय सांगतो म्युच्युअल इंडक्शन रूल. एखादा कंडक्टर आहे हा काय एखादा कंडक्टर या कंडक्टरला जेव्हा आपण काय करतो करंट सप्लाय देतोय म्हणजे काय याला एखाद्या विशिष्ट वेळेला काय आपण केलं करंट पास केलं त्या कंडक्टरमधून त्या कंडक्टरच्या भोवती तो स्वतःभोवती काय करतोय स्वतःभोवती मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण करतोय म्हणजे चुंबकीय गुणधर्म तयार करतोय. परंतु जर याच्याच सानिध्यात एखादा डेड कंडक्टर आला डेड म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे करंट नसलेला जर कंडक्टर त्याच्या सानिध्यात आला तर या मॅग्नेटिक फ्लक्स असलेला कंडक्टर आपलं चुंबकत्व या दुसऱ्या कंडक्टरला देतो आणि त्या दुसऱ्या कंडक्टरच्या भोवती सुद्धा काय होते मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होतात. याच तत्वाला काय म्हणतो आपण फॅराडेज मॅग्नेटिक इंडक्शन रूल. नेक्स्ट वर्किंग प्रिन्सिपल. हा कसं वर्किंग करतो the main principle of transformer operation of a transformer is a mutual induction between the two circuit मध्ये महत्त्वाचा पार्ट काय आहे टू सर्किट. आपण सर्किट साठी काय करतो शॉर्ट मध्ये KCKT म्हणजे काय सर्किटला आपण काय करतो इलेक्ट्रिकल भाषेमध्ये आपण शॉर्ट करण्यासाठी CKT म्हणून असं काय करतो लिहून घेतोय. टू सर्किट म्हणजे काय असणार आहे इथे एक वेगळं सर्किट असणार आहे आणि इथे एक दुसरं काय असणार आहे वेगळे सर्किट असणार आहे. पण याच्यामध्ये कोणता तत्व असणार आहे म्युच्युअल इंडक्शन रूल. कुठला तत्व असणार आहे म्युच्युअल इंडक्शन रूल असणार आहे. आता काय सांगितले टू सर्किट विच इज लिंक्ड बाय. लिंक्ड म्हणजे काय कनेक्ट असणे जोडलेलं. लिंक्ड म्हणजे काय असणे जोडलेलं बाय द कॉमन मॅग्नेटिक फ्लक्स. कशाने जोडलेला आहे मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय मराठीत आपण म्हणणार आहे
चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबकीय रेषा, जर आपण मराठीत म्हणतोय चुंबकीय रेषा किंवा चुंबकीय क्षेत्र, म्हणजे दोन सर्किट असणार आहेत. हे दोन सर्किट काय असणार आहेत? मॅग्नेटिक म्युच्युअल इंडक्शन रूलनुसार काय असणार आहे? जोडलेले असणार आहेत. ते कशाने जोडलेले असेल तर मॅग्नेटिक फ्लक्सच्या नुसार काय असणार? जोडलेले असणार. हा, लक्षात येते? आता नेक्स्ट बघा काय सांगितलंय, अ बेसिक ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? बेसिक ट्रान्सफॉर्मर काय? बेसिक म्हणजे काय? सर्वसामान्य. बेसिक ट्रान्सफॉर्मर, बेसिक ट्रान्सफॉर्मर कसा असणार आहे? एक कोर असणार आहे, याला पहिलं सर्किट आपण जोडून घेऊया. याला म्हणतो आपण प्रायमरी म्हणजे प्रथम बाजू. आपण म्हणूया याला फर्स्ट साइड. समजून घेण्यासाठी आपण काय करूया? फर्स्ट साइड. आणि तिथे काय सांगितलं आपल्याला? टू साइड. म्हणजे हे काय होतं? फर्स्ट साइड आहे. तर इथे काय असणार आहे? सेकंड साइड. याला आपण म्हणतोय सेकंडरी म्हणजे काय? सेकंड साइड, दुसरी बाजू. आता बघा लक्ष द्या, दोन सर्किट आहेत आपल्याकडे. हे दोन सर्किट काय केले आपण? लिंक केले. कशाला लिंक केले? याला म्हणतो आपण कोर. हे दोन सर्किट आहेत. हे फर्स्ट आहे, याला आपण नाव देऊया N1 आणि ह्याला देऊया N2. म्हणजे काय? प्रायमरी साइड N1, सेकंडरी साइड N2. हे काय? कोर आहे. ज्यावेळी आपण करंट ज्यावेळी या प्रायमरीला आपण देऊ, म्हणजे काय सप्लाय आपण काय करणार आहे? प्रायमरीला दिल्यामुळे या दोघांच्या मध्ये काय निर्माण होणार आहे? व्होल्टेज निर्माण होणार आहे. प्रायमरी साइडला व्होल्टेज निर्माण होणार आहे. आपण काय करूया? V1 हे नाव देऊया. V1 फेज न्यूट्रल. आपण फेज न्यूट्रल काय दिले? कारण ट्रान्सफॉर्मरला फक्त काय आहे? एसी सप्लाय असण्यासाठी असणार आहे. त्यामुळे आपण काय केले? फेज आणि न्यूट्रल. आपण सेकंडरी साइडवर पण आपण फेज न्यूट्रल दिला. ज्यावेळी आपण करंट देणार आहे तर ह्यामध्ये याच्यामध्ये काय होणार आहे? या कॉइल मध्ये काय होणार आहे? मॅग्नेटिक फ्लक्स दिसणार आहे. म्हणजे हे मॅग्नेटिक फ्लक्स आपण काय करूया? दाखवूया चुंबकीय रेषा. आकृतीमध्ये तुम्हाला पूर्णपणे दिसत असेल की चुंबकीय रेषा कशा आहेत. याला आपण म्हणूया प्रायमरी साइड, सेकंडरी साइड. म्हणजे फर्स्ट साइड आहे, ही सेकंडरी साइड आहे. आणि याच्यामध्ये आपण काय केलंय? हा कोर आहे. जो कोर आपण काय केलंय? लिंक्ड केले. कशाला लिंक्ड केले? या फर्स्ट प्रायमरी मॅग्नेटिक फ्लक्स टू सेकंडरी मॅग्नेटिक फ्लक्स. आता लक्ष द्या, आपल्याला दिसतंय बोर्डवर की एका साइडला आहे एसी सप्लाय, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. वाइंडिंग म्हणजे काय? आता लक्ष द्या, वाइंडिंग या भागाला म्हणतो आपण वाइंडिंग. काय? वाइंडिंग. वाइंडिंग म्हणजे काय? विशिष्ट प्रकारची वेटोळे मारलेली कॉइल. विशिष्ट प्रकारची वेटोळे मारलेली कॉइल. कॉइल म्हणतो मी. या कॉइलला आपण काय म्हणतोय? वाइंडिंग म्हणतोय. या कॉइलला काय म्हणतो आपण? वाइंडिंग म्हणतोय. सर स्टॉप करा.